नमस्ते बाबा. बरं बाबा, तुमचं नाव सांगा. माझं नाव बाळासाहेब बाबूराव महाबळे. बरं, तुम्ही कुठून येताय? मी मंचरवरून म्हणजे इथेच राहतात? हो, इथंच राहतो. बरं, आता वय काय आहे तुमचं? माझं वय 79 संपूर्ण 80 सुरू झाले. 80 सुरू झाले. अरे वा, म्हणजे चांगलं आहे, फिट आहे तरी. 79 संपूर्ण 80ला 2 महिने झाले. हो. तर मला सांगा, आपल्या इथं न्यूरेका थेरपीची माहिती तुम्हाला कोणी दिली? आता काय झालं तर पहिलं तुम्ही लक्ष जोडला होता ना आपल्या हां. तिथे. तर तिथं आपल्या छोकऱ्याने मला एक दिवस तिथं द्यायला होतं. मला वाटतं हां. काहीतरी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये द्यायला होतं. हां. तिथं ते 2 दिवस हे केलं. घेतली मला तरी. चालण्याचं जमत होतं तिथपर्यंत यायला. हां हां, म्हणजे तुम्हाला तिथे चालण्या इतपत सुद्धा हां. तुमच्या शरीरामध्ये तिथं ताकद ताकद नव्हती. नव्हती. तर त्यामुळे मी काय झालं तिथं झाले तर बंद हां, झालं. तिथे बंद झालं. नंतर मग हे शेजारीचं मनचं आमच्या जवळ आलं पाहिजे. हां हां, म्हणजे म्हणजे आपल्या नंतर सेंटर जेव्हा शिफ्ट Shift झालं झालं. तर तेव्हा तुम्हाला जवळ झाला, जवळ झालं. तेव्हा तुम्ही रेग्युलर चालू. बरं, आता किती दिवस झाले तुम्ही थेरपी मला घेताय? आता 5वा महिना सुरू आहे. 5 महिने झाले, 5 महिने. म्हणजे 4 महिने 4 कंप्लीट महिने झाले. कंप्लीट झाले. 5वा महिना सुरू आहे आता. बरं, मला सांगा तुम्हाला त्रास काय काय होते? त्रास माझा गुडघे दुखीचे होते, हां. कंबर दुखी होती, हां. मणक्याचा सुद्धा विकार होता मला. म्हणजे मणक्यात गॅप होता? खांबळा इलेक्ट्रिकचा माझ्या ह्याची पडला होता शेतामध्ये असा उचलताना. हो. तर त्यामुळे दबाव आला होता आणि एक मानक्यावरती दबाव आल्यामुळे तो मणका खराब झाला होता माझा. हां हां. तर त्या आता अजून काय काय त्रास होते? त्याच्यानंतर भूक लागत नव्हती, भूक लागत त्याच्यानंतर नव्हती. रक्त वाढत नव्हतं. ब्लड कमी, म्हणजे रक्त तुमचं कमी होतं, ब्लड कमी होतं? कमी म्हणजे फारच कमी होतं blood. फारच कमी होतं. मग त्याच्यामुळे काय काय त्रास व्हायचे तुम्हाला? मला तेव्हा लघवीचा त्रास व्हायचा, चालता दम लागायचा मला हां. हां. पाय खूप सूज गुडघे यायचे. दुखायचे, पायाचं तर खूपच सूज यायची पायाला सूज खूप असायची. खूप हां. खूप सूज असायची. फार एकदम या संपूर्ण हे असायचं. म्हणजे संपूर्ण ते पाय जे आहेत त्याला सूज असायची बोटाने continue. दाब जाते त्या ठिकाणी खड्डा व्हायचा, इतकी सूज यायची. हो. तर मग आपल्या इकडे सुरू मग ह्याच्या आधी तुम्ही काय काय उपचार केले या त्रासासाठी? डॉक्टरांकडे मी जात होतो. डॉक्टर माझी लघवी टेस्ट केली, हां. रक्त टेस्ट केलं. हां. त्याच्यानंतर मला वाटतं 15 दिवस मला ऍडमिट केलं होतं दवाखान्यात. होय. जवळजवळ त्या दवाखान्यामध्ये माझा तरी 1.5 ते 2 लाख रुपयाचा खर्च अरे झाला. बापरे, म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला खर्च खर्च झाला. झाला. हां. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला का? 15 नाही, काय दिवस नाही, तसं ऍडमिट काही झाला? फरक नाही वाटला मला जास्त. हां. पण फक्त गोळ्या औषधी चालू असते का तेवढा फरक असायचा. हां. त्याच्यानंतर आहे त्याप्रमाणे परत झाला. म्हणजे जेव्हा बघा कसं झालं, बाबांना 15 दिवस ऍडमिट केलं, बरेच त्रास होत होते म्हणून, आणि ऍडमिट केल्यानंतर जेव्हा गोळ्या चालू होत्या तोपर्यंतच त्यांना बरं वाटायचं. गोळ्या बंद केल्या की त्यांचा त्रास पुन्हा पुन्हा वाढायचा, वाढायचा. असं होत होतं. पण आपल्या इथे किती दिवस झाले तुम्ही? 3 महिने कंटिन्यू 3 महिने थेरपी कंटिन्यू केली. आता 5वा महिना चालू आहे आता. 5 महिने, म्हणजे जवळजवळ 4 महिने कंटिन्यू 4 थेरपी महिने ते continue. घेतलेली आहे. आणि- तर आता तुम्ही मला सांगा की या 4 महिन्याच्या थेरपीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? या 4 महिन्याच्या थेरपीमध्ये मी काय करत आहे, इथं नाव नोंदणी केल्याच्या नंतर हं. दररोज सकाळच्याच बॅचला मी असायचो. पहिल्या बॅचलाच? पहिल्या बॅचला असायचो. हां हां आणि त्याच्यामुळे काय झालं, मला म्हणजे चालताना मला घराची माणसं उलट बाहेर जाऊन देत नव्हती. हां हां. 15-20 दिवस झाल्याच्या नंतर मी घराच्या माणसं जायचं, मी एकटा जाऊ शकतो. एकटे जाऊ शकता? एकटा जाऊ शकतो. हां. मग ते तरी म्हणायची बरोबर घेऊन ना. तर हां. काय वेळेला मी मोटरसायकलवर बोलायचं जायचो. हां. नंतर मी सांगितलं की आता काय मग येण्याची काय गरज नाही, मी स्वतः आता मी स्वतः चालू जाऊ शकतो. शकतो. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला थेरपीमुळे आला. आला की बाबा आपण इथून मागे जेव्हा तुम्ही थेरपीला यायचा तर सोबत कोणाला तरी घेऊन यायला लागायचं. हां. बाहेर राहताना सुद्धा कोणाला तरी घेऊन, कुठेही तुम्ही फिरा तर कोणाला तरी घेऊन जायला लागायचं. पण आता मी कोणालाही बरोबर घेऊन जात नाही. हो. हा. आता जुन्नरला मी 8 दिवसापूर्वी म्हणजे एसटी मध्ये बसायचं सुद्धा मला त्याची भीती वाटायची. हां. तर उभं राहिल्याच्या नंतर पायाला ती सुद्धा असायची ना, हां. त्याच्यामुळे उभं सुद्धा राहता येतो उभं असायचं. सुद्धा राहता यायचं. मग आता मी एसटी मध्ये सुद्धा जाऊ शकतो जुन्नरला माझ्या. एकटे जाऊ शकता? एकटा जाऊ म्हणजे तुम्ही 8 दिवसापूर्वी एकटे गेला होता? हो हो. म्हणजे इथून मागे बाबा कुठेही जाताना म्हणजे गावात जरी जायचं म्हटलं तरी कोणाची तरी सोबत घेऊन जायला लागायचं. कारण का तर त्यांच्या गुडघ्याला सूज होती, पायांना सूज होती, त्यामुळे असं वाटायचं की आपण पडतो की काय. त्यामुळे बाबांना कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागायचा. पण जसं आज आपल्या इथे थेरपी कंटिन्यू केली तसं काय झालं, त्यांना आज पूर्णपणे ते एकटे कुठेही फिरू शकतात. आत्ताच बाबांनी सांगितले की एसटी मध्ये चढता उतरताना सुद्धा मला खूप त्रास व्हायचा. पण तसंच काय झालं की मी 8 दिवसापूर्वी जुन्नरला गेलो होतो. एसटीने मी एकटा जाऊन मी एकटा आलो. म्हणजे हा कॉन्फिडन्स कुठून आला तर आपली ही जी न्यूरेकाची थेरपी आहे
तर ही थेरपी घेतल्यामुळं त्यांना इतका छान सुंदर असा फायदा पडलेला आहे. बरं बाबा, मला सांगा, आधी तुमचं जे ब्लड चेकअप केलं होतं तर त्याच्यामध्ये ब्लड किती होतं तुमचं? त्याचे रिपोर्ट पण काढलेले आहेत. 8 पॉईंट किंवा 7 पॉईंट. हां, तर ते रिपोर्ट सुद्धा आहेत. तर ते मी रिपोर्ट दाखवते. तर ह्याच्यामध्ये ना, हा जो बाबांचा पहिला रिपोर्ट आहे, ह्याच्यामध्ये डेट बघायला गेला तर 7 मे 2025 अशी डेट आहे, म्हणजे गेल्या वर्षीचा रिपोर्ट आहे हा. तर त्यावेळेला हिमोग्लोबिन जर चेक केला तर 8.70 असं होतं. आणि जेव्हा आपल्या इकडे थेरपी, त्यानंतर 4 महिने कंटिन्यू रेग्युलर थेरपी घेतली, त्यानंतरचा हा रिपोर्ट आहे. म्हणजे इतका सुंदर फायदा आज फक्त न्यूरेपामुळे मिळालेला आहे त्यांना. बघा, ह्याच्यामध्ये जर हिमोग्लोबिन बघायला गेलात तर 12.10, म्हणजे 4 पॉईंटने त्यांचं ब्लड काय झालेलं आहे, हिमोग्लोबिन जे आहे हे पूर्णपणे वाढलेलं आहे. बोर्ड लावून दाखवून बघा, हे हिमोग्लोबिन इथे दिसते, तर हे 12.10, म्हणजे पहिलं होतं ते किती होतं, 8.70, आणि आताचं जे आहे हे 12.10. म्हणजे ह्याच्यामुळं त्यांना पायाला सूज यायची, भूक लागत नव्हती, परत अजून बरेच असे प्रॉब्लेम व्हायचे. युरिनचं सुद्धा आहे ना. हा, युरिनचं सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना प्रॉब्लेम होते. तर ते प्रॉब्लेम पूर्णपणे त्यांचे फक्त म्हणजे बघा 4 महिन्याची थेरपी ना आज रिपोर्ट सहित आहे त्यांच्याकडे, की इतका सुंदर फायदा असा त्यांना पडलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मला सांगा, डॉक्टरांनी क्रिएटिन लेवल सुद्धा तुमचा वाढलाय हो. असं सांगितलं होतं ना? तपासल्याच्या नंतर सांगितलं होतं. त्याची औषधं चालू होते. देत होते जी औषधं ती सुद्धा त्याने नंतर कमी केली तिथं आल्याच्या नंतर. तिथं आल्याच्या परत आपण मी Creatine level वाढवण्याचं असं केलं. ते आल्याच्या नंतर डॉक्टरांना परत म्हणजे प्रत्येक महिन्याला दाखवत होतो ना. हां. तर त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी बऱ्याचशा म्हणजे 8 प्रकारच्या गोळ्या होत्या. हां. त्याच्यामध्ये फक्त 4 प्रकारच्या गोळ्या फक्त मला ठेवल्या. म्हणजे तुम्ही इथून मागे किती गोळ्या घ्यायच्या? 8 प्रकारच्या, सकाळी 4 संध्याकाळी 4. म्हणजे का तर शरीरामध्ये चांगला बदल घडलेला आहे, म्हणून काय झाले, त्यांच्या आज गोळ्या सुद्धा बंद झालेल्या आहेत. तर बाबांचा क्रिएटिनचा पण रिपोर्ट आहे आपल्याकडं, तर तो सुद्धा मी दाखवते सर्वांना, की त्यांचा पहिला जो क्रिएटिनचा रिपोर्ट होता तर तो इथं बघू शकता. सॅक्रम क्रिएटिन 2.40, म्हणजे हा 0.5 ते 1.5 एवढा असतो, लागतो शरीरामध्ये. पण ते जर बघायला गेलात तर बाबांचा 2.40 म्हणजे हा खूप वाढला होता, आणि ह्याच्यामुळं त्यांना बाथरूमला म्हणजे होत नव्हतं. हा, खूप त्रास व्हायचा, पायाला सूज यायची, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम व्हायचे. पण जसं त्यांनी 4 महिने कंटिन्यू थेरपी घेतली तर हा त्यांचा आत्ताचा रिपोर्ट आहे, की आताच्या रिपोर्टमध्ये त्यांना काय फरक पडलेला आहे बघा, की पहिल्या रिपोर्टमध्ये 2.40 असा त्यांचा क्रिएटिन आहे, पण आत्ताच्या रिपोर्टमध्ये जर इथं सॅक्रम क्रिएटिन जर बघायला गेला तर 1.66, म्हणजे त्यांचा जो आकडा आहे ना, तर तो आकडा त्यांचा कमी आलेला आहे. आपला जो क्रिएटिन आहे तर तो क्रिएटिन कमी पाहिजे, पण त्यांचं काय झालेलं आहे, कमी आलेलं आहे. म्हणजे इतका सुंदर फायदा त्यांना आज आपल्या मॅटच्या थेरपीमुळे असेल, आपल्या बेडच्या थेरपीमुळे त्यांना इतका सुंदर फायदा पडलेला आहे. म्हणजे बाबांच्या आज रिपोर्ट सहित, रिपोर्टवरती तारीख पण जर बघायला गेलात ना, तर या रिपोर्टवरती तारीख दिसते तुम्हाला 7 मे 2025, आणि आत्ताच्या ह्या रिपोर्टमध्ये थेरपी घेतल्यानंतरचा हा जो रिपोर्ट आहे तर हा बाबांचा 7 जानेवारी 2025, म्हणजे आता गेल्या महिन्यामध्ये लेटेस्ट रिपोर्ट हा काढलेला आहे. म्हणजे थेरपी घेतल्यानंतर 4 महिन्यांमध्ये खूप छान असे सुंदर असे बदल आज बाबांच्यामध्ये झालेले. मग मला सांगा, आता तुम्हाला काय फरक वाढलेला आहे, काय फरक वाटतं तुम्हाला? मला म्हणजे आता असं माझी मध्ये इतकी अशी खात्री झालेली हां. आहे, मी एकटा फिरू शकतो, एकटा चालू फिरू शकतो, शकता. बैलची 2 बैल आणि मी पायी चालू शकतो. अरे बापरे, म्हणजे इतका सुंदर फायदा तुम्हाला पडलेला आहे. म्हणजे पहिलं तुम्ही चालताना सुद्धा घाबरायचे, पण आता तुम्हाला इतका कॉन्फिडन्स आलं की आपण चालू सुद्धा शकतो. 1 ते 2 मैल पर्यंत मी चालू शकतो. आता मी ह्या सोमवारी होतं ना शिवरात्री, शिवरात्री. तेव्हा मी कपलेश्वरला जाऊन आलो. अरे बापरे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज इथून महादेवाला तुम्ही नमस्कार करायला हो. इथून खूप लांब आहे. जातच नव्हतो मी हां. तिथं, परंतु या शिवरात्रीच्या वेळेला मी इथून पायी गेलो, एकटा जाऊन एकटा आलो. एकटे जाऊन एकटे आला, म्हणजे इतका सुंदर फायदा पडलेला आहे. मला सांगा, ह्याच्या आधी तुम्हाला सूज वगैरे यायची ना, आता सूज वगैरे येते पायाला? अजिबात होऊन जाणे आता पाहणार नाही. म्हणजे आता पूर्ण पाय तुमचे अगदी नॉर्मल आहेत, पहिल्यासारखे. हो. त्याच्यामध्ये सुजवरती असा बोटाने दाबलं ना, खड्डा व्हायचा. हां. पण तो आता अजिबात म्हणजे व्यवस्थित आता होता. पूर्णपणे बरे झालेले आहे. पूर्णपणे बरी आहे. हो. तर आज तुम्ही घरी मग SDM मॅट जे आहे ही घेण्याचा निर्णय का घेतला?
आपले राजीव सर आले होते ना हा. तर त्यांनी इथं आपल्याला माहिती सांगितली हो. व ह्या बॅटचा काय काय फायदा हो. होतो किंवा त्याच्यावरून जे 4 प्रॉडक्ट मिळणार आहेत हो. त्याचा काय फायदा होतो हे त्यांनी सर्व समजावून सांगितलं हा. आणि ते थोडस म्हणजे कन्सेशन मध्ये त्यांनी हो, म्हणजे हो, रेट हो. कमी करून दिले हा. त्याच्यामुळे Offer price मध्ये ऑफर तुम्हाला प्राइस मध्ये ती दिले. घेतली मी. हा. आणि ते माझा असा आत्मविश्वास झाला की खरंच इथं जर एवढा फायदा होतोय हा. तर घरी नेल्यानंतर किती फायदा होईल हो हो. आणि आज तुम्ही घरी किती वेळा थेरपी घेताय? मी संध्याकाळी काय ते 7, 7:30 ते 9 वाजेपर्यंत तिथं घेतो. म्हणजे आज सेंटर मध्ये आल्यानंतर तुम्ही अर्धा तास थेरपी घेत हो. होता, पण आज घरी घेतल्यामुळे काय होते की बाबा 1-2 तास तरी त्या मॅट वरती थेरपी घेतात आणि त्याच्यामुळे काय झालं तुम्हाला लवकर फायदा लवकर मिळतो. होतं. आणि कपलिंगचे असं गुडघे जर दुखले हा. तर मी काय करू बाहेर जर फिरून आलो तर मी ती कपलिंग घेतो. कपिंग लावता तुम्ही. गुडघ्याचे कपिंग थेरपी जी आहे आपली मॅटला कनेक्टेड काय जर ती त्रास सुद्धा जर होत घेतो. असेल ना चालून आल्याच्या नंतर ते लावल्याच्या नंतर लगेच ताबडतोब फरक पडतो त्याचा म्हणजे हा. चालताना काही वाटत नाही असं चालतं. त्याच्यात. म्हणजे बघा एवढे बाबांना एवढे त्रास होते त्याच्यासाठी आज जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केले पण तरी सुद्धा काहीही फरक नव्हता. पण जसं थेरपीला यायला लागले तसं त्यांना आज इतका सुंदर फायदा पडलेला आहे की पूर्ण आज रिपोर्ट सहित तुम्हाला दाखवले की बाबा किती फरक म्हणजे बाबांच्या शरीरामध्ये किती कमतरता होती आणि आज थेरपीमुळे किती कमतरता ही त्यांची भरून निघलेली आहे. इतका सुंदर फायदा त्यांना आज आपल्या निरेपा थेरपीमुळे मिळते. मला सांगा आपल्या कंपनीचे जे संस्थापक आहेत आपले शिन सर तर त्यांच्याबद्दल काय सांगाल 1-2 शब्द तुम्ही? ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे हा. आणि त्यांनी जे प्रॉडक्ट दिलेले आहेत ते अगदी योग्य दरामध्ये आणि त्याचे फायदे जास्त होतात. हा. ते घ्यायला काही हरकत नाही आणि प्रत्येक कुटुंबाने जर ती घेऊन ठेवले घरी त्याचा हो. वापर केला तर त्याचा निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हो, हो. खूप सुंदर. आणि आपल्या इकडे राजीव सर सुद्धा आपल्या कंपनीचे इंडियन सीओ आहेत ते तर राजीव सर सुद्धा आले होते तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? राजीव सर आले होते त्यांनी युरोपाबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजे जशी आपल्याला कळेल हा. या दृष्टीतून त्यांनी ती पद्धतशीर पटवून दिले त्या ठिकाणी हा. या प्रॉडक्टचे काय फायदे होतात हे त्यांनी म्हणजे खूप सुंदर अशी माहिती सुंदर तुम्हाला माहिती तेव्हा दिली. मिळाली राजीव सरांकडून. आणि मेन म्हणजे आता आलं आपण आपले जे आपले सेंटरचे ओनर मंजर सेंटरचे ओनर स्वप्नील सर तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? स्वप्नील सर तर अतिशय प्रेमळ आहेत आले लक्षात आणि हा. परत शब्दावर सांगण्याच्या दृष्टीने हे करतात फारच चांगले आहेत ते हो. आणि आणखी त्याचं म्हणजे आत्मविश्वास कसा वाढवायचा हा. हे सुद्धा ते अगदी बरोबर अगदी पटोट सांगतात पण याच्यामुळे कसा आत्मविश्वास वाढतो माणसाला. हा, हा. आणि मला तर खरंच असं झालं की स्वप्नील सरांच्या भाषणात मला घरी आज सकाळ झाली असं वाटत ते थेरपीला जावं घरी असं. एकदा थेरपीला जातोय. थेरपीची एक ओढ निर्माण झाली होती सरांना भेटायची एक ओढ आणि होती. एक आत्मविश्वास निर्माण झाला हा. या थेरपीमुळे आपल्याला 100% फायदा हो हो होणार आणि झालेला आहे. झालेला आहे 100% फायदा झालेला आहे. 100% फायदा झालेला आहे आणि म्हणून असं वाटतं की थेरपी न चुकवता लोकांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? लोकांसाठी ते सांगणार आहे की आपले युरोपाचे जे प्रॉडक्ट आहेत हा ते घेणे घरी त्याचा वापर करणे म्हणजे घरच्या कुटुंबाला सुद्धा त्याचा फायदा होईल हो, हो. आणि प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहील. हो 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 खरंच खूप सुंदर असा बाबांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. तर मला सांगा निरेपा कसं आहे आपलं? युरोप नंबर नंबर 1 निरेपा नंबर वन. नंबर 1 मंचर सेंटर नंबर 1 शिन सर नंबर 1 1 राजी सर नंबर 1 स्वप्नील सर नंबर नंबर वन. 1 खूप छान धन्यवाद.